यांनी सुद्धा आपला मतदाराचा हक्क बजावलेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यावेळी रिंगणात असल्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे आणि हातकणंगलेमधूनच थेट दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। राजू शेट्टी यांनी आपल्या मतदाराचा हक्क आताच बजावलेला आहे। हातकणंगलेची ही लढत अत्यंत महत्त्वाची आणि मोठी मानली जाते। हातकणंगलेमधून राजू शेट्टी हे स्वतः रिंगणामध्ये आहेत आणि ते आता आपला मतदाराचा हक्क बजावत असल्याचं सध्या आपण साम टीव्हीवर पाहतोय। त्यांच्या विरोधामध्ये महायुतीचे खासदार धैर्यशील माने हे शिंदे गटाचे खरं तर आहेत आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे सत्यजित पाटील सुद्धा उभे ठाकलेत। त्यामुळे तिरंगी लढत यावेळी हातकणंगलेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांनी हे मतदान केलेलं आहे। माझ्या स्वतःचा मतदानाचा अधिकार बजावला। 98 वर्षाच्या वयोवृद्ध आईचा पहिल्यांदा आशीर्वाद घेतला आणि या ठिकाणी मतदान करून मी आता माझ्या कामाला निघालेला आहे। 5 वर्षापूर्वी जो पराभव झाला तो खरा तर कटकार असतानाचा एक भाग होता, म्हणजे गणितीय पद्धतीनं पराभव केला गेला। तसा मैदानात पराभव माझा त्याही वेळा झालेला नव्हता, पण शेवटी पराभव हा पराभवच असतो, त्याला कारणं सांगून चालत नाही। आणि मी आदळआपट करत बसलो नाही, कुणाला शिव्या शाप देत बसलो नाही। 5 वर्षे इमानदारीनं काम करत राहिलो। ज्या काही चुका झालेल्या होत्या त्या चुका दुरुस्त केल्या, काही पॉलिसीमधल्या चुका होत्या, काही अनावश्यक विश्वास ठेवणं हा जो प्रकार असतो ते झालेलं होतं, ते सगळं केलं। आणि 5 वर्षापूर्वीच मला वाटतं की 23 मेला निकाल लागलेला होता 2019ला। त्याच वेळी ठरवलं होतं की पुढच्या वेळी मी आता सामान्य माणसाच्या बळावर, त्यांच्या भरवशावर